मुख्यमंत्री पदाबाबत पृथ्वीराज चव्हाण यांनी मांडलेली भूमिका योग्य. शरद पवार यांच्याकडून पृथ्वीराज चव्हाणांच्या वक्तव्याला आता दुजोरा देण्यात आलाय. ज्याच्या जागा जास्त त्या पक्षाचा मुख्यमंत्री हा संकेत आहे असं पवारांनी म्हटलंय. महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदावरून मतभेद नाहीत असं पवारांनी म्हटलंय. संजय राऊतांच्या महाराष्ट्रात ठाकरेंचा फैसला पवारांकडून मात्र केराची टोपली पाहायला मिळाली. कारण संजय राऊत यांनी एक वक्तव्य केलं होतं उद्धव ठाकरे यांच्या संदर्भात. मात्र पृथ्वीराज चव्हाण यांनी ज्यांची जागा जास्त येतील त्यांचाच मुख्यमंत्री असेल असं वक्तव्य केलं आणि त्याला आता शरद पवार यांनी देखील दुजोरा दिलाय. लोक विचारतात तुमचा फेस कोण, बरं का, तुमचा फेस कोण. म्हणजे तुमचा फेस कोण म्हणजे असं आहे, ज्यानं गेल्या 5 वर्षामध्ये दिल्लीच्या तोंडाला फेस आणला महाराष्ट्रात, तो एकमेव फेस म्हणजे उद्धव ठाकरे. दुसरं कोणी फेस तोंडाला आणला का? बाकी कोणामध्ये हिम्मत होती का दिल्लीच्या तोंडाला फेस आणण्याची? तेव्हा आमचा फेस एकच. या महाराष्ट्राला दुसरा चेहरा आहे का ठाकरेंशिवाय? फेस हा असा असतो. बाकी सगळे मुखवटे लावून फिरतायत, म्हणजे मुखवटा यांचा आणि चेहरा अब्दालीचा. आपली परंपरा महाराष्ट्रातली आहे की जेव्हा आघाडी करून आपण जेव्हा निवडणूक लढतो आणि जेव्हा सत्तेत येतो तेव्हा ज्या पक्षाचे अधिक आमदार असतील स्थिरतेच्या दृष्टीने त्या पक्षाचा मुख्यमंत्री होतो. आता ज्या पक्षाचे जास्त आमदार येतील त्या पक्षाचे शेवटी कुठल्या व्यक्तीला करायचं हे ठरवतील. ज्याचे जास्त आमदार त्याचा मुख्यमंत्री होईल असं काँग्रेस पृथ्वीराज चव्हाण. तसं ठीक आहे. तर पृथ्वीराजांनी सांगितलं जबाबदार घटक आहेत आमचे सरकारी, त्यांचं मत हे दुर्लक्षित करण्यासारखं नाही. काही चर्चा तशी झालेली नाही आहे. जेव्हा होईल तेव्हा आम्ही तुम्हाला सांगू. पण मला असं वाटतं साधारणपणे जी चर्चा मला दिसते आत्ता तरी कुठल्या चेहऱ्याबद्दल चर्चा आमच्या तिघांच्या कुठल्या मीटिंगमध्ये झाली नाही. जेव्हा होईल तेव्हा मी तुम्हाला नक्कीच अतिशय मनमोकळेपणे सांगेन. आय एम इन एव्हरीबडीज फेवर हू इज विलिंग टू डू गुड फॉर द स्टेट. जो राज्याची आन बान आणि शान ठेवेल आणि पारदर्शक कारभार करेल, भ्रष्टाचारातून महाराष्ट्राला मुक्त करेन आणि दिल्ली समोर झुकणार नाही, अशा माणसांनी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व्हावं. डरना मना आहे मेरे लिए. त्यांचाही चेहरा चालतील असं त्यांचा गैरसमज काढून टाकावा एवढीच विनंती आहे. कारण पूर्ण देशात 543 पैकी 7-8 जागा घेऊन त्यांचा चेहरा चालतो. म्हणजे एखाद्या चित्रपटाचा गल्ला हा 1/2 कोटी आहे आणि ज्याचा गल्ला 200 कोटी झाला, 1/2 कोटीचा गल्ला करणारा म्हणायचा 200 कोटीचा गल्ला करणारा चित्रपट फ्लॉप आहे. तशी ही अवस्था आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.